मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, सोमवारच्या दिवशी या सोमप्रदोष, अष्टमी, नवमी, चतुर्दशी जेव्हा मनाला वाटेल तेव्हा घरात पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। जेवढे वाळूचे कण पार्थिव शिवलिंगामध्ये राहतात तेवढी आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि सर्व 7 जन्मांच्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते। तर पंचामृताने अभिषेक करावा, लाल चंदनाने अभिषेक करावा, फुलाने ओम नमः शिवाय या शिवाय नमः या मंत्राचा जप करून अभिषेक करावा। भगवान शिवाला शहद अर्पण करावे। शहद अर्पण केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते। गहू, तांदूळ, मिरी, लवंग, भस्म, लाल चंदन असे अर्पण केल्याने आपल्या मनातल्या सर्व कामना सिद्धीत जातात आणि त्याशिवाय महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। मिरी अर्पण केल्याने शत्रूचा नाश होतो। वेलदोडा अर्पण केल्याने आपल्या वैवाहिक जीवनात अतिशय पती पत्नीचे प्रेम घट्ट राहते आणि एक कमलगट्ट्याचा मणी सोमवार अर्पण केल्याने 7 जन्माचे दुःख दारिद्र्य तर दूरच होते, पण आपल्यावर महालक्ष्मी कायमस्वरूपी प्रसन्न राहते, अखंड प्रसन्न राहते। आणि जास्वंदाचा फुलांचा अभिषेक करावा। 7, 5 जेवढे जास्वंदाचे फुलं असतील तेवढे भगवान शिवाला अर्पण करावे। गुलाबाचे फूल अर्पण करावे। त्यात कापूर आणि लवंग ठेवून अर्पण केल्याने भवानी माताचा, साक्षात माता पार्वतीचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो। धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून मनातल्या इच्छा कामना पूर्ण कराव्या। भगवान शिवाला कापूर आरती करावी। कापुराने आरती केलेली भगवान शिवाला खूप आवडते, म्हणून कर्पूर गौरम कापूर आरती करावी आणि मनातल्या इच्छा भगवान शिवाला सांगाव्या। याच्याने आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते, मुलांना चांगले आयुष्य मिळते, प्रगती होते, सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात। मग नंतर नैवेद्य, दूध आणि साखर यांचे नैवेद्य भगवान शिवाला अर्पण करावे। कर्पूर आरती झाल्यानंतर अशा प्रकारे जर भगवान शिवाची भोळ्या साम सदाशिवाची पूजा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते।